नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण डिस्कस करणार आहोत प्रॉब्लेम्स यूजिंग रूल्स ऑफ इंटिग्रेशन. क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे इंटिग्रल ऑफ एक्स क्यूब प्लस 3x इंटू डी एक्स. ओके, तर सेशन आपला सुरू झालेला आहे. तर फर्स्ट तुम्ही एक नोटबुक घ्या आणि एक बॉलपेन घ्या. जिथं जिथं गरज असेल तिथं तुम्ही नोट डाऊन घ्या करून, कारण हे 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या नोट्स आहेत. कारण याच्यामध्ये 12वी बोर्डाला आलेली सुद्धा प्रॉब्लेम आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. ओके, सो फर्स्ट प्रॉब्लेम आहे इंटिग्रल ऑफ एक्स क्यूब प्लस 3x इंटू डी एक्स. तर नेहमी लक्षात ठेवा सोल्युशन लेट आय इक्वल टू गिवन प्रॉब्लेम. ओके, आता याच्यामध्ये लक्ष द्या. याच्यामध्ये इंटिग्रल साईन आहे डी एक्स आहे आणि इंटिग्रल साईन आणि डी एक्सच्या मध्ये आहे जो ब्रॅकेट आहे तो इंटिग्रँड आहे. इंटिग्रँड काय आहे, हे एक्स क्यूब प्लस 3x. आता एक्स क्यूब प्लस 3x ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी काय होतं, एक्स क्यूब प्लस 3x म्हणजे प्लस आहे, म्हणजे आपल्याला कोणता रूल वापरावा लागेल, ॲडिशन रूल. ॲडिशन रूल काय म्हणतो, तर लेफ्ट साईडला जे ब्रॅकेट इंटिग्रँडच्या लेफ्ट साईडला जे इंटिग्रल साईन आहे आणि राईट साईडला जे डी एक्स आहे त्यात ब्रॅकेटला गुणा. तर आत ब्रॅकेटला गुणून घ्या. गुणून घेतले काय पुढची स्टेप येईल तुमची, इंटिग्रल एक्स क्यूब डी एक्स प्लस इंटिग्रल 3x डी एक्स होईल. बघा इथं सेकंड स्टेपमध्ये लिहिलेलं आहे. आता सेकंड स्टेप झाल्यानंतर थर्ड स्टेप काय येईल बघा, एक्स क्यूब डी एक्सचं इंटिग्रल पाहिजे आपल्याला, बरोबर. तर एक्स रेज टू एन आहे ना इथं, तर एक्स रेज टू एन म्हणजे काय, पॉवर 1ने वाढवा आणि तीच पॉवर छेदात लिहा, प्लस इंटिग्रल 3x म्हणजे काय, ए रेज टू एक्सचं इंटिग्रेशन. ए रेज टू एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, ए रेज टू एक्स अपॉन लॉग ए. म्हणजे इथं ए काय आहे 3 आहे, म्हणजे काय होणार 3x अपॉन लॉग 3. मग नेक्स्ट स्टेप बघा, थर्ड काय होईल ते, एक्स रेज टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 प्लस 3x अपॉन लॉग 3 प्लस सी शेवटला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ॲड झाला. आता याच्यात लक्षात घ्या मुलांनो, लास्ट स्टेप काय येईल मग तुमची, आय इक्वल टू एक्स रेज टू 4 अपॉन 4 प्लस 3x अपॉन लॉग 3 प्लस सी. ॲन्सरला बॉक्स करायला विसरू नका. दिस इज द कम्प्लीट सोल्युशन ऑफ अवर गिवन प्रॉब्लेम. ओके, now we discuss next problem. Second problem, integral tan x plus cot x its square dx. आता इथे लक्षात घ्या, पहिली स्टेप सेम तशीच, लेट आय इक्वल टू गिवन प्रॉब्लेम. सेकंड स्टेप काय होईल, तर इंटिग्रँड जो आहे टॅन एक्स प्लस कॉट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे, ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे इथं काय होईल, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरनुसार. मग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा काय फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार ए काय आहे आपल्याकडे टॅन एक्स, बी काय आहे कॉट एक्स, तो तिथे ठेवा मनातल्या मनात आणि लिहून घ्या. काय होईल मग, इक्वल टू सेकंड स्टेप इंटिग्रल टॅन स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स इंटू कॉट एक्स प्लस काय होईल, प्लस कॉट स्क्वेअर एक्स डी एक्स होईल. ओके, आता याच्यामध्ये बघा टॅन एक्स इंटू कॉट एक्स म्हणजे बघा मिडल जी टर्म आहे टॅन एक्स इंटू कॉट एक्स म्हणजे काय 1, म्हणजे 2 इंटू 1 ते 2 झालं. आता इथं टॅन स्क्वेअर एक्स आहे आणि प्लस कॉट स्क्वेअर एक्स आहे. ओके, आता टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे काय असतो फॉर्म्युला, आता आपल्याला माहिती आहे सेक्स स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स आणि कोसेक्स स्क्वेअर एक्स इक्वल टू काय 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स. मग त्याचा उपयोग करून आपण काय करायचं, हे टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे काय येणार आपलं, सांगा बरोबर काय येणार, सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1. कॉट स्क्वेअर एक्स म्हणजे काय, कोसेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1. ते तिथं ठेवूया आपण. मग काय होईल बघा, ते तिथं ठेवलं. ओके, आता त्यानंतर काय होईल बघा, हे -1 आणि हे -1, -1 -2 आणि प्लसमध्ये आहे बघा 2 इंटू 1 म्हणजे 2, -2 प्लस 2 कॅन्सल होतं. शिल्लक काय राहणार आपलं, इंटिग्रल ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स प्लस कोसेक्स स्क्वेअर एक्स. म्हणजे आपली सोल्युशनची जी थर्ड स्टेप आहे ती काय होणार, इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स -1 प्लस 2 प्लस कोसेक्स स्क्वेअर एक्स -1 इंटू डी एक्स. फोर्थ स्टेप काय होईल, -1 हे -1 आणि 2 कॅन्सल होईल. फोर्थ स्टेप राहील काय फक्त शिल्लक, इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स प्लस कोसेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. आता याच्यामध्ये इंटिग्रँड जो आहे त्याच्यामध्ये काय आहे, प्लस चिन्ह आहे, तर इथं काय लागू होईल, ॲडिशन रूल ऑफ इंटिग्रेशन. तर तो वापरा
म्हणजे काय होईल, इंटिग्रेशन आणि डी एक्सनं ब्रॅकेटला आत मल्टिप्लाय करा. ओके, आणि मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, असं तयार होईल. दिस इज अवर फिफ्थ स्टेप. आता फिफ्थ स्टेपमध्ये काय आहे, इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस इंटिग्रल कोसेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स. आता याच्यामध्ये आपल्याला ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म्युले माहीतच आहेत. सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, टॅन एक्स, आणि कोसेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, मायनस कॉट एक्स. म्हणजे इथं काय होईल, नेक्स्ट स्टेप सिक्स स्टेप, आय इक्वल टू टॅन एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी म्हणजे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, ॲन्सरला बॉक्स. दिस इज द कम्प्लीट सोल्युशन ऑफ अवर प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, थर्ड प्रॉब्लेम आहे इंटिग्रल ऑफ रूट एक्स प्लस वन अपॉन एक्स प्लस रूट एक्स इंटू डीस. आता इथं पण तसंच स्टार्टला काय लिहायचं लक्षात ठेवायचं, सोल्युशन लेट आय इक्वल टू गिवन प्रॉब्लेम म्हणजे गिवन इंटिग्रल घेतलं. दिस इज फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप काय होणार बघा, छेदामध्ये एक्स प्लस रूट एक्स आहे, तर तिथून आपण रूट एक्स कॉमन घेऊ शकतो. मग आत काय राहणार, रूट एक्स प्लस वन. मग न्यूमरेटरमध्ये रूट एक्स प्लस वन आहे, डिनॉमिनेटरमध्ये रूट एक्स प्लस वन आहे. एकमेकांना कॅन्सल करा, राहणार शिल्लक काय फक्त वन अपॉन रूट एक्स आणि डी एक्स आणि इंटिग्रेशन चिन्ह. थर्ड स्टेप तुमची ती होईल. ओके, आणि मग स्टँडर्ड आहे इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन रूट एक्सचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, टू रूट एक्स प्लस सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. फोर्थ प्रॉब्लेम बघा, इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू 4 लॉग एक्स मायनस ई रेज टू 5 लॉग एक्स अपॉन एक्स रेज टू 5. आता याच्यामध्ये सोल्युशनमध्ये काय होईल, लेट आय इक्वल टू गिवन इंटिग्रल. आता याच्यामध्ये बघा ई रेज टू 4 लॉग एक्स आहे, म्हणजे लॉग एक्सच्या बाहेर काय आहे, लॉग एक्सला कशानं मल्टिप्लाय केलेलं आहे, 4नं. दुसऱ्या टर्ममध्ये लॉग एक्सला मल्टिप्लाय केलेलं आहे 5ने. तर ते जे मल्टिप्लायर्स आहेत ते आत लॉग एक्सला काय होतील, पॉवर्स बनतील. ते पॉवर्स करून घ्या, म्हणजे नेक्स्ट स्टेप आपली काय येईल, ई रेज टू लॉग एक्स रेज टू 4 मायनस ई रेज टू लॉग एक्स रेज टू 5 अपॉन एक्स रेज टू 5 इंटू डी एक्स. आता लक्षात ठेवा, ई आणि लॉग हे एकमेकांचे इनवर्स आहेत, तर ते कॅन्सल होतील. तर कॅन्सल करा, ई आणि लॉग कॅन्सल करा, ई आणि लॉग कॅन्सल करा. राहील शिल्लक काय फक्त थर्ड स्टेप इक्वल टू इंटिग्रल काय राहील, एक्स रेज टू 4 मायनस एक्स रेज टू 5 अपॉन एक्स रेज टू 5 इंटू डी एक्स. ओके, आता याच्यामध्ये बघा थर्ड स्टेपमध्ये काय दिसत आहे आपल्याला, इंटिग्रल ऑफ एक्स रेज टू 4 मायनस एक्स रेज टू 5 अपॉन एक्स रेज टू 5 इंटू डी एक्स. ओके, तर छेदात एक्स रेज टू 5 आहे, त्या छेदानं काय करा, अंशाला एक्स रेज टू 4 आणि एक्स रेज टू 5ला सेपरेट डिव्हाइड करा. सेपरेट डिव्हाइड केल्यानंतर जे मिळेल त्याचं सिम्प्लिफिकेशन करा. काय करा, सिम्प्लिफिकेशन करा, आणि सिम्प्लिफिकेशन करून काय मिळेल, शेवटी फिफ्थ स्टेप काय मिळेल तुम्हाला, इंटिग्रल ऑफ 1 अपॉन एक्स मायनस 1 इंटू डी एक्स. आता इथे बघा, आता इथे इंटिग्रँट काय आहे, 1 अपॉन एक्स मायनस 1 आहे. आता त्याचं आपल्याला इंटिग्रल घ्यायचं आहे, तर तिथे काय होणार, कोणता रूल वापरणार आपण, सबट्रॅक्शन रूल. ओके, तर सबट्रॅक्शन रूल वापरा तुम्ही, म्हणजे पुढं नेक्स्ट स्टेप काय होईल, इंटिग्रेशन आणि डी एक्सनं गुणा तुम्ही, म्हणजे सिक्स्थ स्टेप तुमची ती होईल. ओके, आता सहावी जी स्टेप आहे त्या स्टेपमध्ये काय होईल, इंटिग्रल ऑफ 1 अपॉन एक्स. आता इंटिग्रल ऑफ 1 अपॉन एक्स आपल्याला माहीत आहे लॉग एक्स, आणि इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स आपल्याला माहीत आहे एक्स, ते तिथं ठेवा, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी ॲड करा आणि ॲन्सरला बॉक्स करा. दिस इज अवर सोल्युशन ऑफ अवर प्रॉब्लेम. ओके, आता नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो आहे इंटिग्रल कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. 2020ला आलेला हा प्रॉब्लेम आहे, फिफ्थ प्रॉब्लेम आहे. स्टार्ट करूया आपण सोल्युशन. तर पहिल्यांदा लिहून घ्या सोल्युशनमध्ये लेट आय इक्वल टू गिवन इंटिग्रल. लिहिलं, ओके. आता त्यानंतर काय होणार बघा, आता इथं आहे आय इक्वल टू इंटिग्रल कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. आता कॉस स्क्वेअर एक्सचं डायरेक्ट इंटिग्रेशन आपल्याला माहीत नाही, मग आपण काय करूया, ट्रिग्नॉमेट्रीचा आपण काय घेऊया, उपयोग करून घेऊया. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय असतं, 1 प्लस कॉस 2x अपॉन 2. मग ते तिथं ठेवा, मग काय होईल, ठेवलं. ओके, आता यानंतर छेदामध्ये काय आहे, 2 आहे. ते छेदामध्ये 2 आहे म्हणजे तो कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट हा इंटिग्रेशनमध्ये भाग घेत नाही, तो बाहेर घ्या इंटिग्रेशन चिन्हाच्या.
म्हणजे नेक्स्ट स्टेप काय होईल तुमची, बाहेर येईल ते ओके. आणि अंशामध्ये 1 प्लस कॉस 2x आहे ना, 1 प्लस कॉस 2x म्हणजे प्लस चिन्हमध्ये आहे दोघांच्यामध्ये. तर कोणता रूल वापरणार आपण, ॲडिशन रूल. ॲडिशन रूलनं काय करा, दोन्ही साईडनं इंटिग्रेशन आणि डी एक्सनं मल्टिप्लाय करा. म्हणजे नेक्स्ट स्टेप काय होईल ही तुमची अशी असेल, थर्ड स्टेप. आता याच्यामध्ये बघा इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. ओके, इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स काय एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x, इथं खूप महत्त्वाचं आहे, प्लस इंटिग्रेशन ऑफ काय कॉस 2x. आता इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x आपल्याला माहितीच आहे साईन एक्स, पण इथं एक्स नाही आहे तर 2x आहे. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं आपल्याला चेन रूल वापरावा लागणार आहे. मग चेन रूलनुसार काय होईल, साईन 2x अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स होईल आणि प्लस सी. तर ही बघा नेक्स्ट स्टेप आहे, एक्स प्लस हाफ बाहेरच राहील, एक्स प्लस साईन 2x आपण काय होईल, कोइफिशियंट ऑफ एक्स होईल. ओके, आता याच्यामध्ये बघा कोइफिशियंट ऑफ एक्स किती आहे साईनचा, साईन 2xमध्ये एक्सचा कोइफिशियंट 2 आहे, म्हणजे काय येईल तुमचं छेदात 2 येईल. म्हणजे नेक्स्ट फिफ्थ स्टेप काय होईल तुमची, आय इक्वल टू हाफ एक्स प्लस साईन 2x अपॉन 2 प्लस सी. दिस इज द कम्प्लीट सोल्युशन ऑफ अवर प्रॉब्लेम. सिक्स्थ प्रॉब्लेम 2019ला सेम टाईपचा हा प्रॉब्लेम विचारला होता, इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. हा होमवर्क आहे, सेम प्रोसिजर साइन स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला तुम्ही ट्रिग्नॉमेट्रीचा वापरा त्या टाईपचा सेम आणि प्रयत्न करा, निश्चितच तुम्हाला करेक्ट ॲन्सर आणि करेक्ट सोल्युशन मिळेल. ओके, नाव वी डिस्कस नेक्स्ट प्रॉब्लेम सेवन्थ, इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब एक्स डी एक्स. आता इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब एक्स डी एक्स मध्ये सुद्धा असाच आपल्याला प्रॉब्लेम आहे. यामध्ये आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन मिळणार नाही, तर आपल्याला काय करावं लागणार आहे, फॉर्म्युला वापरावा लागणार आहे ट्रिग्नॉमेट्रीचा. तर ट्रिग्नॉमेट्रीचा असा कोणता फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये साइन क्यूब एक्सची टर्म आहे, विचार करा बरं तुम्ही थोडा वेळ. हां करेक्ट, ओके. तर कोणता फॉर्म्युला आहे, साइन 3x इक्वल काय येणार आहे 3 साइन एक्स मायनस 4 साइन क्यूब एक्स. तर सुरू करूया आपण सोल्युशनमध्ये फिक्स स्टेप आहे आपली, लेट आय इक्वल टू गिवन इंटिग्रल. ओके, नेक्स्ट स्टेप आपली काय येणार आहे, वी नो दॅट साइन 3x इक्वल टू 3 साइन एक्स मायनस 4 साइन क्यूब एक्स. आता हे सिम्प्लिफाय करायचं आणि याच्यापासून काय मिळवायचं, साइन क्यूब एक्स. मग हे साइन क्यूब एक्स असं मिळेल तुम्हाला, साइन क्यूब एक्स इक्वल काय मिळेल 3 साइन एक्स मायनस साइन 3x अपॉन 4. हे साइन क्यूब एक्स तुम्ही उचलायचं आणि लेट आय इक्वल टू इंटिग्रल साइन क्यूब एक्स डी एक्स तिथं ठेवायचं. तिथं ठेवलं की काय मिळेल स्टेप तुम्हाला, आय इक्वल टू इंटिग्रल 3 साइन एक्स मायनस साइन 3x अपॉन 4 इंटू डी एक्स. आता इथं छेदात 4 आहे, ते 4 काय येईल कॉमन येईल आणि अंशामध्ये 3 साइन एक्स मायनस साइन 3x आहे ना, म्हणजे दोन्हीमध्ये इंटिग्रँडमध्ये काय येतं मायनस आहे, सबट्रॅक्शन रूल वापरायचा. तर सबट्रॅक्शन रूल वापरलं तर काय होईल बघा, असं होईल 1/4 इंटू ब्रॅकेट काय होईल, लास्ट स्टेप बघा 1/4 इंटू ब्रॅकेट काय होईल, इंटिग्रल 3 साइन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रल साइन 3x डी एक्स. आता हे जे 3 साइन एक्स आहे ते 3 कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशनमध्ये भाग येणार नाही, त्याला बाहेर घेऊया. आणि इथं काय होईल 3 इंटिग्रल साइन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन 3x आहे, लक्षात घ्या साइन एक्स नाही तर साइन 3x आहे. मग इथं कोणता रूल आपण वापरणार, चेन रूल. मग चेन रूलनुसार काय होईल, साइनचं इंटिग्रेशन काय मायनस कॉस, म्हणजे मायनस कॉस 3x अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स. म्हणजे नेक्स्ट स्टेप काय येईल ही येईल बघा, ही नेक्स्ट स्टेप झाली. आता या स्टेपमध्ये बघा लास्ट स्टेपमध्ये 1/4 इंटू ब्रॅकेट 3 इंटिग्रल साइन एक्स आहे. आता इंटिग्रल ऑफ साइन एक्स काय आहे आपलं मायनस साइन एक्स आहे आणि बाहेर कितीनं मल्टिप्लाय केलं आहे 3नं, म्हणजे 3 इंटू मायनस कॉस एक्स येईल बरोबर. 3 इंटू मायनस कॉस एक्स म्हणजे काय होईल मायनस 3 कॉस एक्स आणि हे पुढं काय आहे मायनस मायनस कॉस 3x अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स. तर मायनस मायनस काय होईल प्लस होईल आणि शेवटी ॲड काय होईल प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. म्हणजे नेक्स्ट स्टेप काय होईल आपली, लास्ट स्टेप आहे आपली, आय इक्वल टू 1/4 इंटू ब्रॅकेट काय होईल मायनस 3 कॉस एक्स प्लस कॉस 3x अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स किती आहे 3. कॉस 3x मधला कॉस 3x जो आहे त्याच्यामध्ये एक्सचा कोइफिशियंट किती आहे 3,
तो अपॉन 3 होईल प्लस सी. बॉक्स करा ॲन्सरला. दिस इज आवर कम्प्लीट सोल्युशन ऑफ 7th प्रॉब्लेम. 8th प्रॉब्लेम जो आहे तो तुम्हाला होमवर्क म्हणून दिलेला आहे. सेम प्रोसिजर इंटिग्रल ऑफ कॉस क्यूब एक्स डी एक्ससाठी कोणता फॉर्म्युला तुम्ही वापरणार? जसा साइन 3x वापरला तसाच तुम्ही वापरा कॉस 3x. सेम प्रोसिजर करा. यू विल गेट रिक्वायर्ड सोल्युशन. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम 9th प्रॉब्लेम आहे इंटिग्रल 1/1 प्लस कॉस एक्स डी एक्स. 2015ला विचारलेला हा प्रॉब्लेम आहे. सेम प्रोसिजर काय येणार? लेट आय इक्वल टू गिवन इंटिग्रल. ओके. आता याचा जो इंटिग्रँड आहे तो 1/1 प्लस कॉस एक्स आहे. इथं सुद्धा आपण ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग करणार आहोत. छेदामध्ये 1 प्लस कॉस एक्स आहे. 1 प्लस कॉस एक्स म्हणजे काय असतं? 2 कॉस स्क्वेअर x/2. मग ते तिथं आपण ठेवूया. काय ठेवूया? 1 प्लस कॉस एक्सच्या तिथं काय येईल? सेकंड स्टेपमध्ये 2 कॉस स्क्वेअर x/2. आता या छेदामध्ये 2 आहे बघा, म्हणजे 1/2 कॉन्स्टंट आहे, तो बाहेर येईल. दुसरी गोष्ट 1/cos स्क्वेअर. 1/cos स्क्वेअर म्हणजे काय होईल? सेक स्क्वेअर होईल. म्हणजे आपली थर्ड स्टेप काय येईल? 1/2 इंटिग्रल सेक स्क्वेअर x/2 dx. आता या ज्या थर्ड स्टेपमध्ये आपल्याला सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन माहिती आहे. त्याचा आधार घेऊन आपण काय करणार? इथं चेन रूल वापरून काय करणार आहोत? सेक स्क्वेअर x/2चं इंटिग्रेशन करणार आहोत. तर सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आहे? टॅन. म्हणजे इथं काय येईल तुमचं? हाफ टॅन x/2 अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स होईल. काय होईल? अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे ही फोर्थ स्टेप येईल आपली. आता या फोर्थ स्टेपमध्ये आपण काय म्हणलेलं आहे? कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणलेलं आहे. मग कोइफिशियंट ऑफ एक्स काय आहे इथं? टॅन x/2 मध्ये एक्सचा कोइफिशियंट किती आहे? हाफ. तर छेदात काय येईल? आता हाफ येईल. म्हणजे आता आपली फिफ्थ स्टेप ही येईल. आता फिफ्थ स्टेपमध्ये छेदामध्येच हाफ आहे, तर याच्यामध्ये बाहेर जो आपण हाफ लिहिलेला आहे टॅन x/2च्या लेफ्ट साईडला जो हाफ लिहिलेला आहे, हाफ इंटू टॅन x/2 अपॉन 1/2. तर तो हा 2 कॅन्सल होईल आणि काय शिल्लक राहील? फक्त टॅन x/2 प्लस सी शिल्लक राहील. म्हणजे काय येईल? फक्त आय इक्वल टू टॅन x/2 प्लस सी. ओके. आता आय इक्वल टू टॅन x/2 प्लस सी झालं. बॉक्स करा आन्सरला. दिस इज अवर सोल्युशन ऑफ अवर प्रॉब्लेम. ओके. 9th प्रॉब्लेम. आता मी 10th प्रॉब्लेम सेम दिलेला आहे त्या टाईपचा. होमवर्क आहे इंटिग्रल 1/1 मायनस कॉस एक्स dx. इथं पण सेम आयडिया. छेदात 1 मायनस कॉस एक्स आहे, त्याचा ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला वापरा. सिम्प्लिफाय करा. यू विल गेट द रिक्वायर्ड सोल्युशन. तुम्ही या सगळ्या नोट्स छानपैकी नोटबुकमध्ये लिहा. होमवर्क जे आहे ते करा. 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीनं हा टाईप खूप महत्त्वाचा आहे. यावर 2 मार्क्सचे प्रॉब्लेम 100% 12वी बोर्डाच्या परीक्षेत येतात. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.